हॅलो गाईज, वेलकम टू आवर न्यू व्लॉग. तर आज आपण या व्लॉगमध्ये चाललो आहोत एका अशा मंदिरात ज्याला पांडवकालीन असं मानलं जातं. आणि हे मंदिर पांडवांनी एका रात्रीमध्ये बांधलं असं देखील आम्हाला तिथल्या एका आजींनी सांगितलं. हे मंदिर कोणतं आहे हे गेस करा, तोपर्यंत आम्ही तुम्हाला नेऊच तिथे. बरं, आम्ही अजून एका मंदिरात जात आहोत जे की टिटवाळ्याचं गणपती मंदिर आहे. आमच्या सेकंड ब्लॉग मध्ये बघा आम्ही तुम्हाला एक स्टोरी सांगितली होती, ती याच गणपतीची होती. तर आपण आज आलो आहोत अंबरनाथ येथील अंबारेश्वर मंदिरमध्ये. ॲक्च्युली मी जे ब्लॉगच्या स्टार्टिंगला बोलले ते आम्हाला इथल्या एका आजीनी सांगितलं होतं. मंदिर दिसायला भले अर्धवट दिसत असेल, पण मंदिराची शिल्पकला ही मंदिराला पूर्णत्वाला नेते. तर मित्रांनो, तुम्ही बघू शकता या मंदिराचा कलश नाही आहे, पण तेच ॲक्च्युली त्या मंदिराला स्पेशल बनवतं. कारण की मंदिरातून 20 पावलं खाली उतरल्यावर शंकराची पिंड आहे. कलश नसल्याने प्रकाश डायरेक्टली शिवलिंगावर पडतो. मग आम्हाला भूक लागली होती म्हणून आम्ही ब्रेकफास्ट केला आणि खूप साऱ्या गप्पा मारल्या. हे सगळं खर्च काय आता सध्या चांगलं झालं, आपल्याला रिकामं मिळालं, लवकर आलो म्हणून. काय अशपथ, मला वाटलं तिकडे रिकामं मिळालं तसं इकडे पण रिकामं मिळेल. मंदिराच्या गाभाऱ्यात फोन अलाउड नसल्यामुळे मी तुम्हाला इथूनच बाप्पाचे दर्शन घडवते. बट आय वुड रेकमेंड की तुम्ही स्वतः या मंदिरात येऊन दर्शन घ्यावे. इथे येऊन तुम्हाला खरंच खूप प्रसन्न वाटतं. वी आर लकी, आम्ही ज्यावेळेस आलो त्यावेळेसच गणपती बाप्पाची आरती चालू होती, तर आम्हाला ती आरती देखील बघायला मिळाली. मंदिराच्याच मागच्या बाजूला तलाव आणि गार्डन देखील आहे, जिकडे तुम्ही चिल करू शकता. तिथे पिक्चर्ससाठी पण खूप साऱ्या प्लेसेस आहेत. इथून निघून आपण आपल्या सगळ्या ब्लॉगमध्ये करतो तसं मॅन्डेटरी चेतकचे फोटोज पण काढले. घरी येताना आम्हाला असा एस्थेटिक सनसेट भेटला. तर अशाच व्हिडिओज बघायला आमच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा, या व्हिडिओला लाईक करा आणि आमच्या इंस्टाग्राम फॉलो करा.